माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलंय. आजवर मला तुझ्या इतकं कोणीच समजून घेतलं नाहीये. मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजतो की तुझ्यासारखी चांगली मैत्रीण माझ्या आयुष्यात आली. आणि आपलं नातं मैत्रीपेक्षाही जास्त स्पेशल झालंय. मला जशा तुझ्याबद्दल फिलिंग्स आहेत तशाच तुलाही आहेत ना. तुझाच ओमकार. सई, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्हाला माहिती आहे मी आता तुम्हालाच फोन करायचा विचार करत होतो. हाय सिस, इकडे कशी काय तू? मी इकडे कशी काय? जो प्रश्न मी तुला विचारायला हवा तो तू मला विचारतेस. तू विसरलीस का? हे माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे आणि इथे मी केव्हाही येऊ शकते. ओ गॉड. सई रिलॅक्स, इतकी काय पॉझिटिव्ह होतीयस? तू इथे काय करतेस? मी ते ऍक्च्युली ना मी एका ऑडिशन साठी गेले होते आणि त्यानंतर माझी मीटिंग होती. झाली मग मीटिंग? मीटिंग ऍक्च्युली माझी कॅन्सल झाली ग. आणि म्हणून मी असा विचार केला की देवांचं ऑफिस एनिवे ऑन द वेच आहे ना मला, सो देवांसोबतच मी आज लंच करेन. म्हणून मी आले आणि मी स्पेशल सँडविच पण घेऊन आली आहे तुमच्यासाठी. नाही, दॅट्स सो स्वीट ऑफ यू. पण ऍक्च्युली मी ना बाहेरचं खाणं जरा टाळतोच ग. हा म्हणजे बाहेर मीटिंग वगैरे असेल तर मग नाईलाज असतो खायचा, पण प्रिफर करतो की घरचंच खाऊ. सईन किंवा आईने काहीतरी बनवलेलं आहे तसंच काहीतरी खाऊ. आता बघ ना, सई आल्यात टिफिन घेऊन. त्यांनी काहीतरी छान बनवलं असेल माझ्यासाठी. एम आय राईट? हो. आज मी तुमच्या आवडीची पुरी भाजी. वाव, पुरी भाजी. मला फार आवडते पुरी भाजी. किती दिवसांनी बनवलंय तुम्ही. आणि आज प्लेट वगैरे भाजी डिरेक्टली घेऊयात आपण. काय म्हणता? देवांश खूप फेमस आहे माहितीये का, आणि खूप लांबून लांबून लोक येतात सँडविच खायला. वाव, सुपर्ब सुपर्ब झालंय. तुम्ही पण घ्या ना. नाही, मी घरी जाऊन जेवेन. सगळे आपण एकत्र जेवूयात ना. या देवांश हे ट्राय. ऐका माझं, मी घरी जाऊन खाईन. नवऱ्याचं ऐकायचं असतं. ओके, चला आ करा, आ करा. चालेल ना. ताई, लाईटचं बिल बघितलं का कुठं? ताई, काय झालं?